सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक अतिशय खळबळजनक प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आणि अंगावर काटे आणणारे आरोप केले आहेत। विनायक राऊत यांचे चिरंजीव माजी नगरसेवक गीतेश राऊत, त्यांची आई आणि स्वतः विनायक राऊत यांच्यासह एकूण 7 जणांवर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तक्रारीमध्ये केवळ कौटुंबिक छळच नाही तर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पोलीस तक्रारीत नक्की काय म्हटलं आहे, त्यांच्यावर कसा छळ झाला, यात सविस्तर खुलासा त्यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत आणि पत्रकार परिषदेत अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत। त्यांनी म्हटलं आहे की गेल्या 7 वर्षांपासून सासरच्या लोकांकडून त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। त्यांचे पती गीतेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि त्यांना सतत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागे। इतकंच नाही तर मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचार किंवा इतर पर्याय बाजूला ठेवून केवळ IVF तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांच्यावर सासरच्या मंडळीकडून सतत दबाव आणला गेला। सर्वात संतापजनक आरोप करताना गिरिजा यांनी म्हटलं की त्यांची मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी त्यांना जबरदस्तीने गोळ्या द्यायला भाग पाडायचे। तसेच घरात आघोरी कृत्य आणि जादूटोणा केला जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे। त्यांना बळजबरीने मूत्रप्राशन करावे लागले आणि त्यांचे केस काढणे यांसारखे भयानक आघोरी उपचार घरात केले गेले, ज्यामध्ये तांत्रिकांचा म्हणजेच बाबांचाही समावेश होता। या आघोरी पूजेच्या वेळी विनायक राऊत स्वतः सिंधुदुर्गात हजर होते, असा थेट आरोप सुनेने केला आहे। या छळाविषयी बोलताना गिरिजा यांनी त्यांच्या राहणीमानावरही प्रश्न उपस्थित केले। विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलीसोबत आलिशान घरात राहतात, मात्र आपल्याला त्यांनी एक झोपडपट्टीत राहायला ठेवलं आहे, असं गिरिजा यांनी म्हटलं आहे। विनायक राऊत हे कुटुंब प्रमुख म्हणून कधीच मदतीला धावून आले नाही। ते फक्त वर्षातून 2 वेळाच म्हणजे नवरात्रीत घट बसतात आणि उठतात तेव्हाच ते घरी यायचे, असा आरोपही त्यांनी केला आहे। आपल्या वडिलांनी 2 कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढवली होती, त्यामुळे तुझ्या तक्रारीमुळे वडिलांची प्रतिमा मलिन होईल, अशी धमकी पती गीतेश राऊत यांच्याकडून सतत दिली जात होती। अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांचे दार ठोठावले असून विनायक राऊत यांच्यासह सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी गिरिजा राऊत आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे। दुसरीकडे या संपूर्ण आरोपांवर माजी खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपले स्पष्टीकरण दिले असून सुनेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत। विनायक राऊत यांच्या मते हे सर्व आरोप निखालस खोटे आणि पूर्वनियोजित आहेत। गिरिजा गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या मुलासोबत राहतच नाही, असा दावा त्यांनी केला आहे। तसेच गेल्या महिन्यात कुटुंबाने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटस्फोटाच्या तडजोडीसाठी गिरिजाच्या बाजूने 3 BHK फ्लॅट, टेरेस फ्लॅट, 5 कोटी रुपये आणि एक इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आली होती आणि या आवाजावी मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच केवळ पैशासाठी आणि दबाव आणण्यासाठी सासरच्यांवर हे खोटे आरोप केले जात असल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे। आता या हाय प्रोफाईल प्रकरणात पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने जातोय आणि न्यायालय काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।